Hello students, today we are going to learn General Science Standard 8, Chapter number 10, Cells and Cell Organelles. म्हणजेच पेशी आणि पेशी अंगके. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सेल, कंपोनंट ऑफ सेल हा भाग स्टडी केलेला आहे. इन दिस व्हिडिओ वी विल स्टडी पार्ट्स ऑफ सेल्स. फर्स्ट आहे सेल वॉल. सेल वॉल मध्ये आपण सर्वप्रथम स्ट्रक्चर, देन कॅरेक्टरिस्टिक्स, फंक्शन, डायग्राम आणि इट्स लोकेशन या पॉइंट डिस्कस करणार आहे. सेल वॉल म्हणजे लोकेशन बघू. इट इज फाउंड अराउंड द सेल ऑफ अल्गे, फंगी अँड प्लांट्स. म्हणजे सेल वॉल ही आपल्याला प्लांट सेल, फंगी आणि अल्गे याच्यामध्ये आढळते. ॲनिमल सेल लॅक ऑफ सेल वॉल म्हणजे ॲनिमल सेलच्या भोवती आपल्याला सेल वॉल मिळत नाही. Cell wall is an elastic strong coat around the cell membrane. म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या भोवती त्याचा इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट असतो. इट इज मेनली कंपोज ऑफ कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज, पेक्टिन. आफ्टरवर्ड पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन अँड क्युटिन आर ॲडेड इन द सेल. फंक्शन ऑफ सेल वॉल. फंक्शन ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड प्रोटेक्ट द सेल. ऑल्सो to prevent entry of excess water in the cell. सेल मध्ये जे एक्सेस वॉटर जाण्यापासून रोखण्याचं काम सुद्धा सेल वॉलचं आहे. ही जी फिगर दिलेली आहे, या फिगर आहे प्लांट सेलची. प्लांट सेलच्या जी बाहेरचा सर्वात कोट आहे, हा जो कोट आहे हा इलेस्टिक आणि स्ट्रॉंग कोट, त्याला म्हणू आपण सेल वॉल. फिगरकडे बघा. यामध्ये हा जो सर्वात वरचा आहे मिडल लॅमिना, त्यानंतर ही झाली प्रायमरी सेल वॉल. तर ही प्रायमरी सेल वॉल कशापासून बनलेली आहे? या ठिकाणी बघा, पेक्टिन, सेल्युलोज आणि मायक्रोफायबर्स आणि तसेच प्रोटीन सोल्युबल यामध्ये यापासून सेल वॉल तयार झालेली आहे. सेकंड आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन. इट इज अ थिन, फ्रॅजाइल अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट द सेल कंपोनंट फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे सेल मधले जे कंपोनंट आहे, सेल ऑर्गनेल्स आहे, या सेल ऑर्गनेलला आउटर एन्व्हायरमेंट पासून प्रोटेक्ट करण्याचं काम सेल मेम्ब्रेन करतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन करतो. देअरफॉर वी से स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रोटीन मॉलिक्यूल आर एम्बेडेड इन 2 लेयर ऑफ फॉस्फोलिपिड्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन. बघा, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. व्हाय वी से द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन. म्हणजे एनएमएस आणि सिक्युरिटीच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बिकॉज प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन, इट अलाउज सम सबस्टन्सेस टू एंटर द सेल व्हाईल प्रिव्हेंट अदर सबस्टन्स. आणि ड्यू टू दिस प्रॉपर्टी युजफुल मॉलिक्यूल ऑफ वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन एंटर द सेल अँड कार्बन डायऑक्साइड मीन्स CO2 molecules exit the cell. If any changes occur outside the cell, the cellular environment does not change due to this plasma membrane. This condition is called homeostasis. या ठिकाणी जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज होमिओस्टॅटिस कंडिशन्स, तर आपल्याला म्हणता येईल इफ एनी चेंज अकर आउटसाइड द सेल, म्हणजे सेलच्या भोवतालचं एन्व्हायरमेंट, इफ एनी चेंज अकर आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट does not change due to the plasma membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेन मुळे सेल्युलर एन्व्हायरमेंट चेंज होत नाही आणि या कंडिशनलाच आपण होमिओस्टॅसिस म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला म्हणून आपण समस्थिती. नेक्स्ट आहे हाऊ डू सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल. पेशीमधल्या पदार्थांचा प्रवास कसा होतो? द ऍक्टिव्हिटी दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी, म्हणजे पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या कार्य प्रक्रिया. फर्स्ट नंबर आहे एंडोसाइटोसिस. एंडोसाइटोसिसचा अर्थ होते टू गल्फ ऑर एनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे ज्याला आपण असं म्हणता येईल द एंट्री ऑफ सम सबस्टन्सेस इन टू द सेल फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एंडोसाइटोसिस. एंडो म्हणजे आतमध्ये एंट्री होणे, आणि सेकंड आहे एक्झोसाइटोसिस, टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल आउट ऑफ सेल, म्हणजे सेल मधून बाहेर पडणे. डेफिनेशन करू आपण.
द रिमूव्हल ऑर एक्झिस्ट ऑफ सम सबस्टन्सेस फ्रॉम इनसाइड द सेल टू आउटर एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे बाहेर पडणे, एक्झिस्ट होणे. त्यानंतर पुढची प्रोसेस बघू. द प्रोसेस दोज दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. म्हणजे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कोणत्या? यामधलं पहिली आहे डिफ्युजन. याला म्हणू आपण विसरण. म्हणजेच एंट्री ऑर एक्झिस्ट स्मॉल मॉलिक्यूल लाईक O2, CO2. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल आतमध्ये येणे किंवा बाहेर पडणे, त्या क्रियेला म्हणू आपण डिफ्युजन म्हणजे विसरण. डेफिनेशन करता येईल आपल्याला. द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम region of high concentration to the region of low concentration is called diffusion. ही अशी सुद्धा आपल्याला डेफिनेशन करता येईल. फॉर एक्झाम्पल लिक्विड मॉलिक्यूल और गॅसियस मॉलिक्यूल्स लाईक O2, CO2 show diffusion. सेकंड आहे ऑस्मोसिस. द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ more water to the part with less water through the selectively permeable membrane is called osmosis. सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन म्हणजेच काय होते? प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. डेफिनेशन करता येईल. द मुवमेंट ऑफ सोल्यूट और सॉल्व्हंट मॉलिक्यूल दॅट टेक्स प्लेस थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजेच सेल मेम्ब्रेनलाच सेमी परमिएबल मेम्ब्रेन सुद्धा म्हटले जाते. इज कॉल्ड ऑस्मॉसिस. ही पण आपल्याला डेफिनेशन करता येईल. इट इज अ फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. जे सोल्युशन असते त्यामध्ये या सोल्युशनच्या 3 कंडिशन असण्याची शक्यता आहे. पहिला आहे हायपरटॉनिक सोल्युशन, त्यानंतर आयसोटॉनिक सोल्युशन आणि हायपोटॉनिक सोल्युशन. या 3 प्रकारच्या कंडिशन असतात. या फिगरकडे बघा. या ठिकाणी बघा सेल मधलं पाणी, सेल मधला वॉटर मॉलिक्यूल हा बाहेर पडत आहे. म्हणजे सेल मधलं वॉटर हे बाहेर येत आहे. म्हणजे वॉटर एक्झिट द सेल. ही कंडिशन बघा. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी असल्यामुळे इथे वॉटरचं मुवमेंट होत नाही. आणि थर्ड कंडिशन आहे. थर्ड कंडिशन मध्ये बाहेर वॉटर लेवल जास्त असल्यामुळे बाहेरचं पाणी सेलमध्ये येते आहे. तर या 3 कंडिशन्स इथे घडण्याची शक्यता असते. तर ऑस्मोसिस इन एनिमल सेल्स आपल्याला बघायचं आहे. ॲज वेल ॲज प्लांट सेल सुद्धा आपण बघणार आहोत. या ठिकाणी काही एक्झाम्पल आपण बघू. की 4-5 रेझिन्स इन वॉटर अँड ऑब्झर्व आफ्टर एन अवर. व्हॉट विल हॅपन? काय होईल? तर जर रेझिन आपण पाण्यामध्ये एखादा तास जर ठेवला तर ते आपल्याला काही वेळाने कसे फुगलेले दिसतात, टर्गीट होतात. आफ्टरवर्ड कीप द सेम रेझिन इन द शुगर सोल्युशन. आणि शुगर सोल्युशन मध्ये जर ठेवलं तर ऑब्झर्व आफ्टर एन अवर, एका तासाने बघितल्यानंतर ते काय होतील? दे आर श्रिंक. काय होतील? पाणी कमी होईल म्हणजे आकसतील. आणि वी नो दॅट वुडन डोअर फिट व्हेरी टाइटली इन रेनी सीझन. व्हाय डज इट हॅपन? बिकॉज ऑफ in the rainy season there is a moisture in the environment and wooden door absorb the water. That's why wooden door fit very tightly in rainy seasons. त्यानंतर isotonic solutions. Isotonic solutions means समपरासरी द्रावण. The medium outside and inside the cell has same proportion of water. Water does not go in or out. या ठिकाणी ही कंडिशन पहा. आउटसाइडला आणि इनसाइडला वॉटर मीडियम सेम प्रोपोर्शन मध्ये आहे आणि वॉटर बाहेर सुद्धा जात नाही आणि आतमध्ये सुद्धा जात नाही. आणि म्हणून ही जी पोझिशन हे होईल आयसोटॉनिक सोल्युशन. आणि या प्रकारचं ते सोल्युशन असेल. सेकंड आहे हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक म्हणजे काय? तर सेलमध्ये पाण्याचं जे प्रमाण असते ते फार कमी असते आणि बाहेरचं प्रमाण जास्त असते. म्हणजे बाहेरील माध्यमातून पाणी सेलमध्ये येणे. The cell has less water than outside the medium. So, water enters the cell and this is called endoosmosis. Endoosmosis म्हणजे सेलमध्ये एंट्री करणे. For example, resin are kept in water. After some time they will swell and become turgid. म्हणजे बेदाणे जर पाण्यात ठेवल्यानंतर काही वेळाने ते फुगतात. आणि त्यानंतर थर्ड नंबरचे सोल्युशन आहे ते म्हणजे हायपरटोनिक सोल्युशन्स. म्हणजे त्याला म्हणू आपण अतिपरासरी
ground, the cell has more water than outside the medium. म्हणजेच बाहेरपेक्षा सेलमध्ये वॉटर लेवल जास्त असते. सो वॉटर कम आउट फ्रॉम द सेल, म्हणजे सेलमधून पाणी बाहेर पडते, एक्झिस्ट होते. फॉर एक्झाम्पल, द फ्रूट pieces are kept in thick saturated sugar solution. The water from the fruit pieces enter the sugar solution, so the fruit pieces shrink. म्हणजेच काय होतात, फ्रूट पीसेस जेव्हा आपण साखरेच्या घट्ट पाकामध्ये ठेवतो त्यामध्ये सेल मधलं पाणी म्हणजे फ्रूट मधलं पाणी साखरेच्या पाकात येते आणि जे फ्रूट पीसेस आहेत ते काय होतात, श्रिंक होतात. The plant cell or animal cell are kept in hypertonic solution. The water come out of the cell by the process of exosmosis. There is a contraction of the cytoplasm and this process is called plasmolysis. म्हणजे या प्रोसेसला प्लाझ्मोलिसिस असं म्हणतात. म्हणजे अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मधलं जर वॉटर लेवल आहे ते हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवल्यानंतर वॉटर लेवल कमी होते, म्हणजेच काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते सायटोप्लाझमचं आणि या प्रोसेसला प्लाझ्मोलिसिस असं म्हणतात. थर्ड पार्ट आहे सायटोप्लाझम. हॅव यू सीन द फुल्ली टार्गेट रेक्टँग्युलर सेल ऑफ ओनियन peelings? Yes. Under the microscope, rectangular cell of onion peeling were seen. See the figure here. Here is the onion peelings under the microscope. Here is the cell of onion peeling, cell wall, then nucleus, cytoplasm and vacuole. What is cytoplasm? Cytoplasm is the fluid between plasma membrane and nucleus. म्हणजे न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यामधलं जे फ्लुइड म्हणजे द्रव्य आहे त्याला म्हणू आपण सायटोप्लाझम. इट इज अ मूव्हिंग स्टिकी सबस्टन्सेस. मेनी सेल ऑर्गेनेल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझम. Cytoplasm is medium for cellular chemical reaction. Vital substances like amino acid, glucose, vitamin, etc. are present in cytoplasm. The animal cell is more granular, म्हणजे दाणेदार असते, and dense म्हणजे घट्ट असते, while in the plant cell it is thin and mostly pushed to periphery due to larger central vacuole. म्हणजे बघा, प्लांट सेल मध्ये व्हॅक्युल्स मोठा असते आणि त्यामुळे ते सायटोप्लाझम आहे ते एका कडेला झुकलेले असते. हिअर वी सी दॅट ऑल द सेल ऑर्गेनेल्स आर स्प्रेड इन सायटोप्लाझम ऑफ अ सेल. जे सेल ऑर्गेनेल आहे हे सायटोप्लाझम मध्ये असतात. सायटोप्लाझम इज द मीडियम फॉर मेनी सेल्युलर केमिकल रिएक्शन्स. द सायटोसोल which is the part of cytoplasm other than cell organelles store in many vital substances like amino acid, glucose, vitamins, etc. विद्यार्थी मित्रांनो, मला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.